नमस्कार, प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीकडून जो अधिकृत उमेदवार आहे ते म्हणजे नरेंद्र दराडे। नरेंद्र दराडे आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे, पण इथे भाजपमधल्या गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी बंडखोरी केली, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलेलं आहे। अद्यापपर्यंत ही कोंडी सुटलेली नाहीये की गणेश गीते आणि गोकुळ गीते माघार घेतायत का। पण त्यातली गंमत अशी आहे की कालपासून गणेश गीते यांनी माघार घ्यावी, गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी अनेक बैठका झाल्या, पण गणेश गीते हे ऐकायला तयार नव्हते। उदय सामंत हे नाशिकमध्ये जाऊन तळ ठोकून आहेत। उदय सामंतांच्या बरोबर त्यांची बैठक होणार होती, पण गणेश गीते तिथे पोहोचले नाहीत, त्यामुळे त्यांच्या बरोबर बैठक झाली नाही। मग शेवटी भाजपाचे जे संकटमोचक म्हणून ओळखले जातात गिरीश महाजन यांनी गणेश गीतेंबरोबर बैठक घेतली, ती मुंबईमध्ये घेतली। गणेश गीतेंना बोलावून घेण्यात आलं आणि गणेश गीतेंची समजूत काढण्यात आली आहे। त्यांना हेही सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता उमेदवारी अर्ज मागे घ्या, तुमचं आपण योग्य ते पुनर्वसन नक्की करूयात, हे आश्वासन त्यांना मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे गोकुळ गीतेंनी सुद्धा उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती ही गिरीश महाजनांनी केली आहे, पण गोकुळ गीते या बैठकीला उपस्थित नव्हते। आणि आता तर गोकुळ गीते हे आज सकाळपासून म्हणजे 9 वाजल्यापासून नॉट रिचेबल आहेत, ते कुणाच्याही संपर्कात नाही आहेत। कुणीही फोन लावला तरी त्यांचा फोन लागत नाहीये। अगदी गणेश गीते यांचा सुद्धा फोन ते उचलत नाहीयेत किंवा त्यांना लागत नाहीये। त्यामुळे गोकुळ गीते काय करणार, कारण गणेश गीतेंनी हे सांगितलेलं आहे की मी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार आहे, पण गोकुळ गीते हे नॉट रिचेबल झालेले आहेत। आणि त्यामुळे गोकुळ गीतेंच्या नॉट रिचेबल होण्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलंय। अर्थात पर्यायाने नरेंद्र दराडे या उमेदवाराचंही टेन्शन वाढलेलं आहे, कारण आता जवळपास नाशिकमध्ये सगळ्यांनी आपले बंडखोरी ज्यांनी केलेली होती किंवा ज्या पक्षांचे म्हणजे महाविकास आघाडीकडनं सुद्धा जे उमेदवार तिथे देण्यात आले होते किंवा इतर पक्षातनं कोणी देण्यात आले होते, या सगळ्यांनी माघार घेतलेली आहे। मात्र गोकुळ गीते यांनी अद्याप माघार घेतलेली नाही। गणेश गीते हे माघार घेणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण गोकुळ गीते नॉट रिचेबल आहेत, ते कुणाच्याही संपर्कात नाही आहेत आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची 3 वाजताची वेळ आहे। आत्ता वाजलेले, जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा वाजलेला आहे 1:15, म्हणजे हातामध्ये केव्हा 1.5 तास राहिलेला आहे। या 1.5 तासामध्ये नाशिकमध्ये आत्ता प्रचंड मोठ्या घडामोडी घडतायत। या घडामोडी म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन इतकं वाढलंय की नाशिकमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची एक बैठक बसलेली आहे, बैठक होतीये। या बैठकीला मंत्री दादा भुसे, त्याचप्रमाणे आमदार आहे सुहास कांदे, हे या बैठकीला उपस्थित आहेत। आणि याच पंचतारांकित हॉटेलमध्ये गणेश गीते जे माघार घ्यायला तयार आहेत, भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांना सुद्धा बोलावून घेण्यात आलेलं आहे। ते सुद्धा आता या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि गणेश गीतेंची समजूत काढली जाते। गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडनं प्रयत्न होत आहेत। दादा भुसे आता त्याच्यामध्ये लीड करतायत। दादा भुसे हा प्रयत्न करतायत की गणेश गीतेंनी उमेदवारी मागे घेण्याचं सांगितलेलं आहे, अजून अद्यापपर्यंत त्यांनी घेतलेली नाहीये, पण गोकुळ गीते तर नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे या हॉटेलमध्ये जी बैठक होतीये ती यासाठी होतं ते असेल की आता त्याच्यामध्ये वाटाघाटी तर होणारच। एक लक्षात घ्या, जो घोडेबाजार असतो ज्याची चर्चा ही प्रत्येक निवडणुकीमध्ये होते, त्या घोडेबाजार म्हणजे इथे पैशाचा पाऊस पडणार हे नक्की आहे। पण गणेश गीते हे जरी माघार घेणार असतील तरी त्याच्यामधला एक ट्विस्ट असा आहे की ते माघार घेतो असं म्हणालेले आहेत, पण अजून त्यांनी माघारीचा आपला फॉर्म मागे घेतलेला नाहीये। याचं कारण असं सांगितलं जात आहे की जळगावमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन, आणि या नंदकिशोर महाजनांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या एका उमेदवारांनी बंडखोरी केली आहे आणि ते आपला अर्ज मागे घ्यायला तयार नाहीयेत। म्हणजेच
आता या बैठकीमध्ये काय चाललंय ते मी तुम्हाला सांगतो की जळगाव मधला जो तुमचा बंडखोर उमेदवार आहे, जो भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उभा राहिलाय, त्याला तुम्ही आधी उमेदवारी मागे घ्यायला सांगा. जर त्यांनी उमेदवारी मागे घेतली तर गणेश गीते उमेदवारी मागे घेणार आहेत. आता गणेश गीतेंनी जरी उमेदवारी मागे घेतली तर गोकुळ गीते घेणार का? कारण गोकुळ गीते अद्यापही कुणाच्या संपर्कात आलेले नाहीत. गोकुळ गीते हे आज सकाळपासून नॉट रिचेबल आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यायला राहिलाय अवघा 1.5 तास. गोकुळ गीते गणेश गीतेंनी घेतली तर ठीक आहे, पण गोकुळ गीतेंनी जर नाही घेतली तरीही नरेंद्र दराडे जे शिवसेनेचे नाशिकमधले अधिकृत उमेदवार आहेत, एकूणच शिवसेनेचं टेन्शन, नरेंद्र दराडेंचं टेन्शन हे गोकुळ गीतेंच्या उमेदवारीमुळे वाढणार आहे. कारण गोकुळ गीते जर विरोधामध्ये उभं राहिले तर नरेंद्र दराडे यांचा विजय होणं खूप अवघड जाणार आहे. कारण गोकुळ गीतेंना महाविकास आघाडीकडनं छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मालेगाव मधल्या इस्लामिक पार्टीनं सुद्धा गोकुळ गीतेंना जर तुम्ही अपक्ष उमेदवारी लढवत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय हा अवघड होऊ शकणार आहे. गोकुळ गीते हे तसे तुल्यबळ उमेदवार त्यांच्या समोर असणार आहे. त्यामुळे गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी यासाठी आता ही बैठक नाशिकमध्ये सुरू आहे. गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. आता त्याच्यासाठी भाजपकडनं ही अट टाकण्यात येते, गणेश गीतेंकडनं ही अट टाकण्यात येते की तुमचा जळगाव मधला जो बंडखोर उमेदवार आहे त्याला मागे घ्या. जो भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उभा आहे त्याचा उमेदवारी अर्ज आधी मागे घ्या, मग आमच्या उमेदवारी आम्ही अर्ज मागे घेतोय. अशा पद्धतीचं मी म्हटलं ना की हाय व्होल्टेज ड्रामा हा नाशिकमध्ये सुरू आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला वाटतंय गोकुळ गीते माघार घेतील? जर गोकुळ गीतेंनी माघार घेतली नाही तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढेल. काय वाटतंय तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.